इच्छा होती की राम मंदिर व्हावं आणि आज 22 तारखेला नाही, आज जे कल्याणपूर्वक विकास होतोय हा निवड आपला लोक आपण त्या ठिकाणी होतोय आणि सगळ्या ह्या देशभरामध्ये घराघरामध्ये दिवे लावून विभागामध्ये आपण हा कार्यक्रम हा उपक्रम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी घेतोय आणि आपण सगळे लोक याच्यामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। हा जो कार्यक्रम आहे समोरच्या लोकांनी खाली बसा, मागून बोलतात खाली बसा, त्यांना बघायचंय झालं का? 2 मिनिटं आपले घेतो मी की येणाऱ्या 22 तारखेला जे आपण सगळे लोक वाट पाहतोय की प्रभू श्रीरामांचं मंदिर हे अयोध्यामध्ये कधी होत आहे आणि कधी त्याच्यामध्ये जे प्रभू श्रीरामांचं आगमन त्या ठिकाणी होत आहे आणि ही वाट पाहत असताना आज सगळ्या शहरांमध्ये असेल पूर्ण देशामध्ये असेल एक राममय वातावरण जे आहे तयार झालेलं आहे। सगळे लोक जे आहेत त्याच्यामध्ये न्हावून निघालेले आहेत आणि सगळे लोक जे आहेत ते 22 तारखेची वाट जी आहे ती या ठिकाणी पाहत आहेत। माननीय बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती, स्वप्न होतं, ती स्वप्नपूर्ती जी आहे ती 22 तारखेला या ठिकाणी या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब या ठिकाणी करतायत। ते नेहमी म्हणायचे की मी जर प्रधानमंत्री झालो तर काश्मीर मधलं 370 कलम आणि त्याचबरोबर अयोध्येमधलं राम मंदिर जे आहे ते मी उभं करून दाखवेन। आज दोन्हीही गोष्टी ज्या आहेत या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती जी आहे ती या ठिकाणी झाली। पण बघा आजची परिस्थिती काय आहे, बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं, जे हिंदुत्वाचे विचार जनाजनामध्ये पेरले, जे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे हे त्यांच्या वंशजांनी करायला पाहिजे होतं, त्यांच्या नंतरच्या लोकांनी करायला पाहिजे होतं, पण ते आज कोणाबरोबर जाऊन बसले जे राम मंदिराला विरोध करतायत। ज्या पक्षाला जे आहे हे राम मंदिरासाठी आमंत्रण आलं पण त्यांचा जे राम मंदिराला आमंत्रण येऊन सुद्धा राम मंदिराच्या या उद्घाटना प्रसंगी हजर आम्ही राहणार नाही असं जे आहे हे जाहीर ज्या पक्षाने केलं, आज त्या पक्षाबरोबर हे लोक मांडीला मांडी जाऊन बसले। पण बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम जर कोण करत असेल तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी करतायत आणि त्या विचार